नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. येणाऱ्या चाचणी क्रमांक 2 परीक्षेसाठी आपण इयत्ता पहिलीसाठी पेपरचा सराव कसा घ्यायचा आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला पेपर असू शकतो तर हे पाहत आहोत. याच्या अगोदर आपण गणितचा पेपर कसा असेल ते पाहिलं होतं. आज आपण मराठीसाठी सराव प्रश्न पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये जे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर या प्रकारचे साधारण तुम्हाला प्रश्न परीक्षेला येतात. हा सराव तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पाटीवर करायचा आहे. पहा, मराठीसाठी प्रश्न पहिला आहे. पुढील अक्षरांना एक काना आणि 2 मात्रे जोडून लिहा. म्हणजे जसं म दिले तर त्याला काय जोडायचे तुम्हाला? एक काना आणि 2 मात्रे, म्हणजे काय होईल? मऊ. मग या पद्धतीने करायचं आहे. मग इथे अक्षरं दिलीत, ल आहे, क आहे, ज आहे, भ आहे, व आहे. आता ही उदाहरण म्हणून मी घेतलेली आहे. कोणत्याही अक्षराला जेव्हा तुम्हाला असं अक्षरांचे जे अवयव आहेत ते जोडायला येतं तेव्हा जोडून व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. यानंतर प्रश्न दुसरा काय आहे पहा. शब्द साखळी पूर्ण करा. शब्द साखळी म्हणजे शेवटचा शब्द ज्याच्यावरून संपतो त्याच्यावरून पुढचा शब्द तुमचा सुरू झाला पाहिजे. जसं आता पहिला शब्द काय दिलाय आपण? ससा. मग पुन्हा सा वरून सुरू होणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. साखर. उदाहरण म्हणून मी एक लिहून दाखवते. जसं पहा, साखर लिहिलं, शेवट काय आलेलं आहे? र. मग र वरून सुरू होणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. जसं रवा. आता पहा, शेवट वा आलं तर वा वरून सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने पुढे पुढे ही जी शब्द साखळी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता चित्राशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. आता इथे मी हाताने चित्र काढलेलं आहे, मला जमेल असं. तर तिथे तुम्हाला कोणतंही चित्र आलं तर त्याच्याशी संबंधित शब्द लिहिता आलं पाहिजे. जसं झाड लिहा किंवा रोप लिहा, फूल लिहा, पान लिहा. यानंतर काय दिसतंय? घरटे आहे, घरट्यामध्ये अंड दिसते, फूल दिसते, पान दिसते, खोड दिसते. या पद्धतीने छोटे छोटे शब्द तुम्ही इथे लिहून काढायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न चौथा आहे. यमक जुळणारे शब्द लिहा. यमक म्हणजे ज्यांचा उच्चार सारखा आहे असे. जसं फूल. फुलशी यमक कोणतं जुळतंय? मूल. आपल्याला कवितेमध्ये असतात पहा यमक जुळणारे शब्द. कवितेच्या शेवटचे जे दोन एक एक शब्द असतो 2 ओळींमधला तो एकसारख्या उच्चाराचा असतो. जसं आई. आईला काय म्हणू शकतो आपण? आईचा मिळता जुळता शब्द ताई, म्हणजे सारखाच उच्चार असणारा. पाटी, वाटी, वारा, मारा. या पद्धतीने कोणताही शब्द दिला तरी त्याच्याशी यमक जुळणारा शब्द आपल्याला लिहिता आला पाहिजे. आणि कवितांचं वाचन वगैरे असल्यावर तुम्हाला हे शब्द लिहिता येतात. पुढचा प्रश्न पहा. सारखा उच्चार असणारे शब्द रेघेने जोड. आता ॲ दिलेला आहे. ॲ सारखा उच्चार कशाचा आहे? क्या. मग इथे रेघेने जोडायचं. क्या. इथे पण पहा क्या. इथे सुद्धा ॲ, परत क्या आणि क्या. म्हणजे सारख्याच उच्चाराचे शब्द आपल्याला रेघेने जोडायचे. आता इथं अ दिले, इथे ॲ होतं, इथे अ. मग इथे कुठे येईल? कॉलेज. मग क वर येईल, त्याच्यानंतर ऑगस्ट, त्याच्यानंतर शॉवर आणि त्याच्यानंतर कॉलर. तसंच पुढे अ अ वर अनुस्वार असणारे शब्द जोडा आणि अच्या पुढे विसर्ग म्हणजे विसर्गवाले शब्द जोडायचे. आहा. मग पहा, त ला जोडणार मी इथे शहा आणि तहा. या पद्धतीने सारखा उच्चार असणारे शब्द रेघेने जोडा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतो. पुढे पहा. गोलातील सारख्या अक्षराला गोल कर. आता इथं कोणता शब्द दिलाय? पुत्र. मग त्र ला गोल आहे. मग त्र कुठे कुठे दिसतोय? त्र ला तुम्हाला गोल करायचा आहे. मग प्रत्येक ठिकाणी इथे व्यवस्थित पेन्सिलने काय करायचे? तुम्ही गोल करायचा आहे. पेपर एकदम सोपा असतो. आपण फक्त सराव का घेतो की मुलांना स्वतः प्रश्न थोडासा वाचून काय दिले त्याच्यामध्ये हे स्वतः करण्याची सवय लागावी म्हणून. आता पहा, प्राणमध्ये प्र दिलेला आहे. मग प्र ला कुठे दिसते? प्र तिथे गोल करा. कार्य. मग य आणि त्याच्यावर रफारवाला कुठं दिसतोय? त्याला गोल करायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढील अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा. आता कॅपासून तयार होणारा शब्द लिहा. जसं आपण पाहिलं होतं मगाशी कॅप. एक एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. यानंतर औ पासून औषध आहे, अवजार आहे. मो पासून तयार होणारा शब्द लिहा. छ पासून तयार होणारा शब्द लिहा. म्हणजे दिलेल्या अक्षरांपासून छोटे छोटे शब्द मुलांना बनवता आले पाहिजे. सारख्या अक्षराला गोल करणे, सारखा उच्चार असणारे शब्द जोडणे आणि एखादं चित्र दिलं तर त्याच्याविषयी थोडे सोपे सोपे शब्द हे मुलांना
लिहिता आले पाहिजे. तर या पद्धतीने साधारण मराठीसाठी तुम्ही प्रश्नांचा सराव मुलांचा वहीमध्ये किंवा पाटीवर नक्कीच घेऊ शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा सराव कशा पद्धतीने करायचा हे पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका. तुम्ही लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते. धन्यवाद.